Okay, wait a minute. Video capture, video capture device to this video. Okay. Uh, okay. Okay. Now you can see me at the corner. Okay. Now I will share the SSC CGL notification with all of you, and we'll discuss on this first. Okay, that's great. 1 minute. Let me increase the font size. Hope everyone can see this. This is nothing but what? Combined graduate level examination 2020. Please do reply whether you can see or not. You can see the screen. Please fast reply, Aishwarya. Okay, that's great. Okay. What about Poonam? Yes, yes, sir. That's great. Chalo, not an issue. Then we'll start our session. Let me explain you that SSC CGL. See, last time upon the form भरला, that was for what? Staff Selection Commission. 10+2, that is combined higher secondary level exam, and त्याचा वरचा level, that is called what? Combined graduate level examination 2020. Notification केव्हा आली लक्षात घ्या. The notification, let me explain everything. We'll talk in details. See, the date of submission of online application, the notification 29 December ला आलेली आहे. It means 2 days back, and the last date to fill the form, that is 31st January 2021. आताच 26 डिसेंबर पर्यंत वॉज द लास्ट डेट फॉर व्हॉट? SSC CHSL, दॅट इज कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झामच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, आणि आफ्टर 3 days CGL ची भरती आलेली आहे. लक्षात घ्या, त्याची लास्ट डेट आहे 31 जानेवारी 2021च्या आत पर्यंत आपल्याला ते फॉर्म त्यांच्यापर्यंत पाठवायचे आहेत. बट आय वुड रिक्वेस्ट, इफ यू विश टू फिल दिस फॉर्म, इफ यू आर अ ग्रॅज्युएट, देर इज नो पर्सेंटेज क्रायटेरिया, तर तुम्ही मॅक्झिमम हा 10 जानेवारीपर्यंत फॉर्म भरला गेला पाहिजे. अदरवाईज 10 तारखेनंतर तुम्ही जर ट्राय केलात तर सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑल ओव्हर इंडियामधनं बरेचसे विद्यार्थी शेवटच्या दिवसांमध्ये, म्हणजे तुम्ही जर 20 आणि 25ला भरलात तर फॉर्म भरलाच जाणार नाही, पण तुम्ही 10 तारखेपर्यंत जर भरले गेलेत तर तुमचे फॉर्म सगळ्यांचे भरले जातील. सर, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे त्यासाठी त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी भरा, आणि ह्याच्यावरती मी स्पेशल एक 10 दिवस सेशन घेणार आहे. लक्षात घ्या, आणि मे बी ते आपण सेशन उद्या किंवा परवापासून स्टार्ट करतो आहे. दॅट आय विल इन्फॉर्म यू. देन बघा, याची एक्झाम केव्हा होणार बघा. द 31 जानेवारी इज द लास्ट डेट टू फिल द फॉर्म ऑनलाईन, अँड schedule of computer based exam. This exam is going to be what? CBT. CBT means what? That is computer based test. CBT, that is tier 1. That exam will be held from what? 29th May to 7th June. म्हणजे 29th मे पासून ते 7 जून पर्यंत हे एक्झाम्स घेतल्या जाणार आहेत. अँड मेन पार्ट वॉज हिअर की there will be a 2 kind of exams, a tier 1 and tier 2. So date of tier 2 examination, that is nothing but descriptive paper, and that is to be notified later on. मग त्यांनी तो अजून to be notified later आहे, अजून त्यांनी तो अनाउन्स केलेला नाही. लक्षात घ्या. बट शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टियर 1 ही 29 तारखेपासून 29 मे पासून ते 7 जूनच्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर जे विद्यार्थी याचे फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्यापैकी कुठल्या तरी एका डेटला एक्झामला जावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. लेट्स सी, ह्याच्यामध्ये डिटेल्स ऑफ पोस्टिंग्स, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डिटेल ऑफ पोस्ट माहिती नसते. बघा, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, लुक ॲट द सॅलरी पॅकेज व्हॉट वी हॅव हिअर. सी, ह्या केसमध्ये तुम्ही बघायला गेला तर असिस्टंट ऑडिट, असिस्टंट ऑडिट ऑफिसर अँड असिस्टंट अकाउंट ऑफिसर, ह्या 2 पोस्टसाठी देर इज अ स्पेशल
एज्युकेशनल क्रायटेरिया ऑल्सो रिक्वायर्ड. आणि डिपार्टमेंट कोणते आहेत बघा, इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स, दॅट इज डिपार्टमेंट अंडर सी ए अँड ए जी, अँड दिस इज अगेन डिपार्टमेंट अंडर सी ए अँड ए जी. दिस पोस्ट इज व्हॉट गॅझेटेड पोस्ट आहे. पोस्ट कोणती आहे, गॅझेटेड आहे, लक्षात घ्या. म्हणजे राजपत्रित अधिकारी तुम्ही इथे म्हणून काम करणार. नॉन मिनिस्ट्रियल बट क्लास 1 ची पोस्ट आहे, लक्षात घ्या, ग्रुप बी. आणि याच्यामध्ये युअर एज लिमिट नॉट एक्सिडिंग 30 इयर्स. इफ युअर बिलॉंग्स टू ओपन कॅटेगरी, so you should not be more than 30. Remember this. These are the two posts. Then let's see what is next. And look at the basic pay here. This is 47,600 to 1,51,100. That is the per month basic pay. Laksha, that is the pay level you have here. Okay, which is really excellent. आणि हे सगळे ऑफिसर पोस्ट आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या खालच्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या नॉन गॅझेटेड पोस्ट आहेत. फक्त 2च गॅझेटेड पोस्ट आहेत. म्हणजे हिअर यू हॅव अ साइन ऑथॉरिटी, लक्षात घ्या. अँड नाव दिस इज पे लेवल 44,900 to 1,42,400. that is per month basic pay. And these are the posts. What are the posts we have here? I'll just explain. See, the posts are what here? 1 minute. कोणत्या पोस्ट आहेत? असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ग्रुप बी, ग्रुप बी, ग्रुप बी. बट डिपार्टमेंट्स आर वेगळे. इथं सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस, दिस इज इन IB, इंटेलिजन्स ब्युरो, अँड दिस इज इन व्हॉट, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. यू शुड नॉट बी एक्सीड मोर दॅन 30 इयर्स. देन again, see, look at 6, 7, 8, 9 and 10. Again, these are the post what? Assistant section officer, that is ASO, assistant. This is in Ministry of External Affairs. This is in AFHQ. This is other ministry departments. These are what? 2 posts of only assistant. And these are what? Assistant section officer, assistant section officer, assistant section officer. Then if you go down, ओके. आता इथे बघा, नॉर्मली बरेचसे लोक इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी बरेचसे लोक फॉर्म भरतात. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, दॅट इज कम्स अंडर ग्रुप सी, नॉट एक्सिडिंग 30 इयर्स. अगेन इन्स्पेक्टर इन व्हॉट, सेंट्रल एक्साइज, म्हणजे राज्य उत्पादक शुल्कमध्ये सेंट्रल एक्साइज. इन्स्पेक्टर इन व्हॉट, प्रिव्हेंटेटिव्ह ऑफिसर. दीज आर द पोस्ट. देन इन्स्पेक्टर एक्झामिनर म्हणून इन्स्पेक्टर. देन असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर. आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट म्हणजे कुठले, होप यू नो, दॅट इज ED, एन्फोर्समेंट डिपार्टमेंट, ED. सध्या EDची चर्चा बघा न्यूजवरती बऱ्याच ठिकाणी. डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मध्ये असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर. देन त्याच्या खालोखाल कोणकोणत्या पोस्ट आहेत बघा. Then sub inspector, this is CBI, that is crime branch, that is Central Bureau of Investigation, CBI, that is nothing but Central Bureau of what, investigation. Then 17 inspector post, that is Department of Post, and this is Central Bureau of Narcotics Department. आणि हे पोस्ट डिपार्टमेंटला, ह्या ग्रुप बीच्या पोस्ट आहेत. इथे एज लिमिट दिलेलं आहे. परत पुढे बघा, आतापर्यंत 18 पोस्ट आपण बघितल्या. देन या ग्रुप बीच्या पोस्ट आहेत. पे लेवल 6, 35,400 to 1,12,400. असिस्टंट और सुपरिटेंडेंट, डिव्हिजनल अकाउंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, या सगळ्या पोस्ट आहेत. बघा, 29,200 to 92,300. ऑडिटर, CNG डिपार्टमेंट,
other ministry department, auditor, accountant oblique junior accountant, these are the post. बट आता इथे लक्षात घ्या, ह्या सगळ्या पोस्टला इथे बघा, ह्या सगळ्या पोस्टसाठी युअर एज शुड नॉट बी मोर दॅन 27, लक्षात घ्या, फॉर ऑल पोस्ट. आतापर्यंत आपण ज्या वरच्या पोस्ट बघ तिकडे एज लिमिट काय होतं, 20 पासून ते 30 होतं, राईट. बट हिअर ह्या सगळ्या पोस्टसाठी युअर एज मॅक्झिमम 27 इफ युअर बिलॉंग्स टू ओपन कॅटेगरी. क्लिअर एव्हरीवन दिस? Then this is next 25,500 to 81,100. That is what senior secretariat assistant, upper division clerk. आता डिव्हिजन क्लर्क तुम्ही बघितलं असेल, ओनली डिव्हिजन क्लर्क दॅट इज CHSL मध्ये पोस्ट होती, आणि त्याच्यावरती दॅट इज कॉल्ड व्हॉट अप्पर डिव्हिजन क्लर्क, दॅट इज नथिंग बट व्हॉट ऑफिसर पोस्ट आहे इन दॅट इज कॉल्ड ग्रुप C इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस, मिनिस्ट्रीज अँड अदर देन cadre. Then tax assistant 30 post, 31 post आहे tax assistant, 32 sub inspector, that is central bureau of narcotics. It means if you find, then you will come to know total number of post किती तिकडे 32 post आहे, 32 post total including all there are 32 post. त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नाव आणि टोटल वेकन्सीज, होप यू नो टोटल वेकन्सीज किती आहेत, अप्रॉक्सिमेटली 6,500. रिमेंबर दिस, दिस इज फॉर ब्लाइंड, त्यासाठी दिलंय. Okay, we'll go down. See here they have clearly mentioned. See, look at here, vacancies and reservation. Tentative vacancies for the examination are what? 6,506. Clear everyone? Group B चा gazetted post किती आहे? 250. Group B चा non gazetted 3513 and Group C चा किती post आहे? 2,743. These are the what total number of vacancies. What is nationality? A citizen of India. Okay, now look at here, the age limit is what? For the post for which age limit is what? 18 to 27, the candidate must be born not earlier than 2nd Jan 1994 and not later than 1 Jan 2003. Remember this. So this is the what? This notification मी ग्रुपवर टाकून देईल, so तुम्हाला मिळेल ते. If you belongs to SC/ST category, suppose जर तुम्ही, then you will have a 5 years relaxation. It means what? समजा जर ओपन कॅटेगरी 30 आहे, सो तुम्ही त्या पोस्टसाठी 35 पर्यंत अप्लाय करू शकता जर तुम्ही SC/ST मध्ये असाल. इफ यू बिलॉंग्स टू OBC कॅटेगरी, then 3 years. Okay, now see, if you are applying for junior statistical officer साठी अप्लाय करताय, then what is the criteria? Bachelor's degree in any subject from recognized university or institute with at least 60% marks in mathematics at 12th standard level. Remember this. If you are applying for what? Junior statistical officer, 1 minute. Junior statistical officer, you must be a graduate from any university, that should be the recognized, and with at least 60% you should have in mathematics at 12th standard level. Remember this. Or what is or bachelor's degree in any subject with statistics are one of the subjects at degree level. Remember this. And for all other posts, bachelor's degree
from recognized university or equivalent. Remember this. Okay, how to apply? Application must be submitted only in online mode. Remember, online mode at the official website. What is the official website? This is the official website. What is that? ssc.nic.in. Remember, this is the official website. आणि केव्हापर्यंत भरायचं आहे? 31st January is the last date to fill the form. Again, see mention here last date and time for submission of application, that is 11:30 रात्री 11:30 PM. But 31 January 2021. So I would request all of you not to wait till 31st January. If you are interested to fill the form of SSC, so please fill before 10th January. See here clearly they have mentioned candidates are advised in their own interest to submit online application much before the closing date and not to wait till the last date to avoid the possibility of disconnections, inability or failure to log into the SSC website on account of heavy load on the website during the closing days. Remember this. What happens? See, आपण भरतो म्हणतो आणि आपण भरत नाही आणि मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण भरायला घेतो दॅट टाइम होतं काही लक्षात घ्या, त्यावेळी हेवी लोड असतो त्या वेबसाईटवरती, कारण शेवटचे दिवस क्लोजिंग डेज असतात आणि त्याच्यामुळे फॉर्म्स भरला जात नाही. सो आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज फिल फॉर्म बिफोर 10th January. Next, application fee. Look at the fees. Fee payable only 100 rupees, and that is only for male candidates. Remember this. Women candidates and candidates belong to scheduled caste, scheduled tribe, physically handicapped and ex-servicemen are exempted from payment of fee. म्हणजे त्यांना फी माफ केलेली आहे. सो इथे जी फी भरायची आहे ती फक्त मुलांना भरायची, ते पण कोणत्या मुलांना? ओबीसी आणि जनरल कॅटेगरी, आणि ती पण फी किती आहे? फक्त 100 रुपये. लक्षात घ्या. अँड दॅट यू हॅव टू पे ऑनलाईन. आणि इथे बघा त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय फी कॅन बी पेड ऑनलाईन थ्रू भीम, UPI, नेट बँकिंग और बाय यूजिंग वीजा, मास्टर कार्ड, मास्ट्रो, रुपे क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड्स और इन कॅश ॲट SBI ब्रांचेस बाय जनरेटिंग SBI चलन. जर तुम्ही ऑनलाईन पे करणार नसाल आणि ऑफलाईन जर पे करत असाल तर यू हॅव टू जनरेट द SBI चलन. पण आता बरेचसे जण सगळं डिजिटली करतात, सो आता ह्या प्रोसेसला कोणी जात नाही ऑफलाईन मोडला, सगळेजण ऑनलाईन मोडलाच करतात. लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट लेट्स सी. सो 100 rupees that is only for male candidates belongs to OBC and general category. Okay, next. These are the what examination center. आपण विल सी अप्लाय इथे कुठे आहे? See, look at this is for us. पणजीचा काय सेंटर कोड? 7801. What is Mumbai center code? 7204. What is Pune center code? 7208. What is Nashik? 7207. So these are the what? These are the nothing but what? Exam code. And we are coming under what? Western region. WR. Dadra Nagar Haveli, Daman and Div, Goa, Gujarat and Maharashtra. These are the हे स्टेट्स येतात. आणि याचं मुंबईला ऑफिस कुठे आहे? स्टाफ सिलेक्शन कमिशन, फर्स्ट फ्लोर, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, 101 महर्षी कर्वे रोड, मुंबई. Then okay, look at this now. Now this is very IMP. This is very IMP scheme of examination. Remember this. This is very IMP. Okay, here see, look at what is given here. The examination will be conducted in 4 tiers as indicated below. The tier 1, that is computer based examination. Tier 2, again computer based examination. Tier 3, that is pen and paper mode, which is nothing but descriptive paper. And tier 4, which is
कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट, दॅट इज डेटा एंट्री स्किल टेस्ट, दॅट इज व्हेरेवर ॲप्लिकेबल. सो लक्षात घ्या, टियर 4 जी आहे, टियर 4 दॅट इज नॉट फॉर ऑल द स्टुडंट्स. ज्या ज्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे त्यांच्यासाठीच आहे, लक्षात घ्या. लेट्स सी टियर 1 मध्ये काय आहे. बघा आता इथं त्यांनी क्लिअरली मेन्शन केले बघा, टेंटेटिव्ह आन्सर कीज ऑफ द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी प्लेस्ड on the website of the commission after the examination. Candidate may go through the answer keys and submit online representation if any within the stipulated time limit on payment of ₹100 per question. Representations received through any other mode, letter, application, email will not be entertained. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, टेंटेटिव्ह आन्सर की जी येते ऑफ द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी प्लेस्ड ऑन द वेबसाईट ऑफ द कमिशन आफ्टर द एक्झामिनेशन. सो बरेच जण याचे फॉर्म भरतात, पण त्या लोकांना हेच माहिती नसतं की याचे आन्सर्स कधी येतात. तर त्याचे आन्सर त्यांच्या वेबसाईटला ते लोक अपलोड करतात. तर यू नीड टू बी इन टच विथ व्हॉट SSC एक्झामिनेशन. रिमेंबर दिस. देन ओके, नाउ दीज आर द स्कीम्स. लुक ॲट, हे तुमचं पेपर आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, स्कीम ऑफ टियर 1 अँड टियर 2 एक्झामिनेशन. व्हॉट इज टियर 1? दिस टियर 1 जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, नंबर ऑफ क्वेश्चन 25, मार्क्स 50, म्हणजे डबल मार्क्स आहे. ओके, लेट मी, ओके यू आर नॉट गेटिंग दॅट. हा ओके, नाउ सी जनरल इंटेलिजन्स टियर 1, दिस इज टियर 1. Intelligence, general awareness, quantitative and English. Total number of question in each subject 25, 25, 25 and maximum marks 50, 50, 50. It means total किती झाले marks? 100 questions and 200 marks. Remember this. प्रत्येक क्वेश्चन ला डबल मार्क्स आहेत and 1 hour will be given to you, that is nothing but 60 minutes. And 1 hour 20 minutes for the candidate eligible for the scribe as per. जर समजा बिलॉंग्स टू हँडिकॅप आणि तुम्ही जर स्क्राईबसाठी इलिजिबल असाल तर तुम्हाला 20 मिनिट्स विल बी गिवन टू यू एक्स्ट्रा. आता लक्षात घ्या, टियर 2 ला कोण जाणार? जो विद्यार्थी टियर 1 क्रॅक करेल तोच विद्यार्थी टियर 2 देऊ शकतो. लक्षात घ्या. सो यू हॅव टू क्रॅक टियर 1. टियर 1 चा रिझल्ट 15 दिवसामध्ये येतो अँड देन यू हॅव टू गो फॉरवर्ड टियर 2. व्हॉट इज टियर 2? आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस एक्झाम्स. ह्या एक्झाममध्ये टियर 1 मध्ये हा जो पॅटर्न आहे हा टियर 1 आहे. लक्षात घ्या, टियर 1 मध्ये तुम्हाला असं नाही की प्रत्येक सेक्शन अटेम्प्ट केलेच पाहिजे असं नाही आहे, पण तुम्ही जे पण सेक्शन अटेंड कराल त्या सेक्शनची टोटल आणि त्यांच्या कट ऑफच्या टोटलपेक्षा वरती जायला पाहिजे. देन ओनली यू विल क्वालिफाय फॉर द सेकंड राऊंड. इथे बँक एक्झाम सारखं नाही आहे की बँक एक्झाममध्ये कसं आहे, यू नीड टू स्कोर मिनिमम कट ऑफ ॲज पर देअर स्टँडर्ड क्रायटेरिया इन ईच सब्जेक्ट. तो रूल इकडे ॲप्लिकेबल नाही आहे. समजा इफ युअर मॅथ्स इज वीक आणि तुम्ही मॅथ्सचं अटेम्प्टच नाही केले, म्हणजे समजा तुम्ही फक्त 1, 2 आणि 3 सेक्शन अटेम्प्ट केले, म्हणजे तुम्ही 75 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि यू स्कोर 150 मार्क्स आणि त्यांचा कट ऑफ लागला 130ला, तरी तुम्ही क्वालिफाय होता आणि सेकंड राऊंडला जाता. हे लक्षात घ्या. दिस इज द बेनिफिट ऑफ दिस स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम. व्हॉट इज टियर 2 वी हॅव हियर? दॅट इज टियर 2 इज नथिंग बट व्हॉट? पेपर 1 is what? Quantitative. It's completely based on what? Mathematics. That is nothing but there will be 100 questions. This is again objective. That is nothing but MCQs. Okay, MCQs, 100 questions, 200 marks and 2 hours for each paper. म्हणजे तुमचा हा पेपर सकाळी 10 ला चालू होतो, 10 AM ते 12 PM. हे लक्षात घ्या. 2 तास चालतो हा पेपर. 1 मिनिट, लेट मी गो डाऊन. ओके, आणि त्याच दिवशी संध्याकाळी 2 ते 4 म्हणजे हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात. हे लक्षात घ्या. पेपर 2 मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे बघा, 200 आणि मार्क्स 200. म्हणजे टियर 2 किती मार्क झाला? 200, 400 मार्क्स. लक्षात घ्या.
अँड नंबर ऑफ क्वेश्चन्स किती झाले 200 + 100 300 क्वेश्चन्स. दिस क्लिअर. आणि हा जो पेपर आहे स्टॅटिस्टिक्स आणि जनरल स्टडीज फॉर फायनान्स, हा फक्त जे विद्यार्थी स्टॅटिस्टिक्ससाठी अप्लाय करणार आहेत, म्हणजे ज्या स्टार्टिंगच्या बघा पहिल्याच्या 2 पोस्ट होत्या, त्या 2 पोस्टसाठी जे विद्यार्थी अप्लाय करतील किंवा त्याच विद्यार्थ्यांना पेपर 3 आणि पेपर 4 आहे. अदरवाईज नॉर्मल सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 द्यायचं, हे लक्षात घ्या. आता टिल नाऊ एनीवन काही डाऊट आहे तर विचारा मला प्लीज. anyone has doubts so please ask me if you have any doubts till now. If anybody want to ask me anything regarding tier 1 tier 2 exams, so please they can ask me. Tier 2 exams only for those students who will crack tier 1 and tier 2 चे दोन्ही पेपर, पेपर 1 पेपर 2 will be conducted on the same day. एकाच दिवशी सकाळी 10 ते 12. अगेन देर विल बी अ गॅप ऑफ 2 hours and then paper 2 from 2 to 4. This clear everyone? Any doubt? ओके बघा सुशांत निमी. ओके व्हेरी गुड सुशांत. सी आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे द सेम नोटिफिकेशन हॅज बीन पुट अप बाय सुशांत ऑन व्हॉट्सअप ग्रुप. व्हेरी गुड सुशांत. ओके okay, very good. Now Kalpesh is asking whether there is a negative marking असते का sir? Okay, I'll explain about that also. Let's see, we'll go ahead. Okay, now let's see. Now look at here. Now आता आपण त्याच negative marking कडे येतोय. Okay, now pay attention. The tier 1 and tier 2 will consist of objective type multiple choice question. The questions will be set of both in English and Hindi. म्हणजे एक्सेप्ट फॉर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन इन टियर 1 अँड पेपर 2 इन टियर 2. सी आता इंग्लिशचा पेपर हा इंग्लिशमध्येच असणार, पण अदर पेपर्स विल हॅव 2 लँग्वेज, आयदर हिंदी और इंग्लिश. हे लक्षात घ्या. म्हणजे पेपर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असू शकतो. 2 लँग्वेज, आयदर हिंदी और इंग्लिश. आता इथे बघा निगेटिव्ह मार्किंग इन टियर 2 टियर 1 देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ व्हॉट 0.50 फॉर इच रॉंग आन्सर. म्हणजेच काय होणार की इच रॉंग म्हणजे तुमचा 4 चुकले तर 2 वजा होणार, हे लक्षात घ्या. क्लिअर एव्हरीवन? कारण प्रत्येक चुकीला, प्रत्येक रॉंग आन्सरला 0.5 विल बी डिडक्टेड. जर तुमचे 8 रॉंग आले तर 4 वजा, 10 रॉंग आले तर 5 मार्क्स विल बी डिडक्टेड. दिस क्लिअर कल्पेश? ओके. आणि तुम्ही टियर 1 जर क्वालिफाय झाला तर टियर 2 ला, इन टियर 2 देर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25 फॉर इच रॉंग आन्सर इन पेपर 2. in paper 2. Clear? .25 म्हणजे पॉइंट म्हणजे 4 चुकले तर 1 वजा होणार, हे लक्षात घ्या. 4 चुकले तर 1 वजा होणार, हे लक्षात घ्या. 0.25 and 0.50 marks for what? Each wrong answer in paper 1, पेपर 1, पेपर 3 आणि पेपर 4. आता पेपर 1 म्हणजे कुठला की जो मॅथ्सचा पेपर होणार आहे बघा, हा वाला मॅथ्सचा, हा पेपर 1 लक्षात घ्या. हा वाला बघा मॅथ्सचा पेपर 1 आहे, त्याला 0.5 आहे निगेटिव्ह मार्किंग. या पूर्ण ह्याला टियर 1 ला पूर्ण ह्याला 0.5 निगेटिव्ह मार्किंग आहे. पेपर 2 ला 0.5 आणि ओनली ह्याला 0.25 आहे. पेपर 2 ला, पेपर 2 ला ओनली 0.25. क्लियर दिस? ओके. सो इट मीन्स व्हॉट एव्हर यू विल राईट यू हॅव टू राईट ॲब्सोल्युटली करेक्ट, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन येत नाहीये सो प्लीज डू नॉट अटेम्प्ट दॅट. ओके. नाव बघा व्हॉट इज द सेंटेन्स हिअर, व्हेरी IMP. इन टियर 2 पेपर 1 अँड पेपर 2 म्हणजे टियर 2 मध्ये, टियर 1 क्वालिफाय झाल्यावर टियर 2 देता येणार. आणि टियर 2 मध्ये देर आर 4 पेपर्स, पण त्याच्यातले पेपर 1 पेपर 2 आर कंपल्सरी फॉर ऑल द पोस्ट, हे लक्षात घ्या. आर कंपल्सरी फॉर ऑल द पोस्ट. आणि पेपर 3 ऑफ टायर 2 विल
P for only those candidates who apply for the junior statistical officer. हे लक्षात घ्या. ओके. आणि पेपर 4 जो आहे दॅट इज ओनली फॉर व्हॉट, फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर. हे लक्षात घ्या. म्हणजे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर साठी जर तुम्ही सिलेक्ट झालात आणि जर फॉर्म भरला असाल तरच तुम्हाला पेपर 3 आणि पेपर 4 द्यायचं, अदरवाईज तुम्हाला फक्त पेपर 1 आणि पेपर 2 द्यायचं. हे लक्षात घ्या. नेक्स्ट सी. And this is now tier 3. What is tier 3? Pen and this is nothing but pen and paper mode आहे. 1 minute. Pen and paper mode. Descriptive paper in English or Hindi. So here you can write essay, precise letter application that you can write in 2 language, either Hindi or English as per your choice. But अर्ध हिंदी अर्ध इंग्लिश चालणार नाही. Remember this. Maximum marks for this. Maximum marks for this is nothing but what, 100, and 1 hour will be given to you. So in that 1 hour they will ask you to write anything, maybe essay writing or maybe application, maybe later, and एक essay आणि एक letter येईल, and for that they will give you 1 hour. Remember this. That is the separate will be given to you. Now what is next? The paper in tier 3 will have to be written either Hindi or in English. The paper written in Hindi and part arda Hindi arda English will be awarded 0 marks. Remember this. Next, and there will be a test for, that is compulsory computer proficiency test and data entry operator. And now this is nothing but what, your indicative syllabus. What is syllabus in tier 1? जनरल अवेअरनेस मध्ये काय काय येतं बघा. व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह aptitude and what is English. And then paper again, tier 2 paper 1, paper 2. बाकी there is nothing as. Okay, data entry operator, that is for only for the post of tax assistant. हे लक्षात घ्या. Not for all posts. Remember this. बाकी याच्यामध्ये काहीच नाहीये. ओके, सो मग तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. दिस क्लिअर एव्हरीवन?